हाय, नमस्कार सगळ्यांना. आज आपण उपवासासाठी साबुदाणा बटाटा चकली तयार करणार आहोत. थोडीशी वेगळी पद्धत आहे. ती कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत. तर चला बघूया. सर्वप्रथम 1 किलो साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो रात्रीच आपल्याला भिजत घालायचा आहे. त्यासाठी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा साबुदाणा. कारण याच्यात जे स्टार्च असतं ते पाण्याने धुतल्यानंतर निघून जातं आणि साबुदाणा एकदम स्वच्छ होतो. 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर आपण आता पूर्णपणे साबुदाणा बुडेल असं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. साबुदाण्याच्या थोडंसं वरती पाणी असलं पाहिजे. या पद्धतीने आपण साबुदाणा भिजत घालण्यासाठी ठेवणार आहोत आणि हा साबुदाणा रात्रभर भिजू द्यायचा आहे. सकाळी हा साबुदाणा एकदम छान भिजलेला दिसतो. प्रत्येक साबुदाणा हा पूर्णपणे टम्म फुगलेला दिसत आहे आणि दाबल्यानंतर तो सहजरित्या दाबला जात आहे. अशा प्रकारे. त्यानंतर 3 किलो बटाटे घ्यायचे आहे 1 किलो साबुदाण्यासाठी. 3 किलो बटाटे घेतल्यानंतर ते सुद्धा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत. कारण कधी-कधी काय होतं याला माती लागलेली असते. त्यामुळे बटाटेसुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 5 लिटरचा कुकर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपले 3 किलो बटाटे हे सहजरित्या बसतील याप्रमाणे मी 5 लिटरचा कुकर या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामध्ये 3 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण जास्त पण नको, कारण कधी-कधी काय होतं, पाण्याचं प्रमाण जर जास्त घेतलं ना, तर बटाट्यामध्ये खूप पाण्याचं प्रमाण मग नंतर होतं आणि ते पूर्ण त्याचं असं हे होऊन जातं. तर मग काय करायचं, पाण्याचं प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे. आता हा कुकर गॅसवरती शिट्ट्या होण्यासाठी, वाफवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आता मी या ठिकाणी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. जर तुम्हाला चकल्या बनवायच्या आहे ना, तर आदल्या दिवशी काय करायची, सगळी पूर्वतयारी करायची. तुमचं प्लास्टिकचा कागद म्हणा, तो पण स्वच्छ धुवून व्यवस्थित एका बाजूला काढून ठेवायचा आहे. तुम्हाला जे पातेलं लागणार आहे, ते सुद्धा तुम्ही घासून पुसून बाजूला काढून ठेवायचं आहे. सोऱ्या आहे, तो सुद्धा व्यवस्थित सगळं स्वच्छ करून एका साईडला सगळे साहित्य आहे दुसऱ्या दिवशीचं ते तयारी करून ठेवायची आहे. कारण काय होतं, दुसऱ्या दिवशी खूप घाई गडबड होते आणि मग तुमचा टाईम खूप जातो त्यामध्ये. त्यामुळे पूर्वतयारी ही अगोदरच करून ठेवायची आहे. त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर यातले सगळे बटाटे बाहेर काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सगळे बटाटे बाहेर काढून घेतलेले आहे. आता आपण हे सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे. बघा किती सहजरित्या ही बटाट्याची साल निघत आहे. अशा प्रकारे तो बटाटा शिजला गेला पाहिजे आतपर्यंत. सगळ्या बटाट्यांची साल काढल्यानंतर एक किसणी घ्यायची आहे आणि त्या किसणीने सगळे बटाटे किसून घ्यायचे आहे. या ठिकाणी एखाद्या बटाट्याचा कडक भाग हा राहता कामा नये, कारण कधी-कधी काय होतं, जर थोडासा न किसलेला बटाटा जर सोऱ्यामध्ये आला तर ते अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक बटाटा हा व्यवस्थित किसला जाईल असा किसून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसवर ते पातेलं ठेवायचं आहे. साबुदाणा बसेल असं पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल किंवा 1 चमचा तूप याप्रमाणे त्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचा. या ठिकाणी मी तूप वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा जिरे कुस्करून त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर 3 चमचे या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे. साबुदाणा बटाट्याचं प्रमाण बघून चवीनुसार. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे. हे पण तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता आणि कमी जर तिखट लागत असेल तर कमी तिखट यामध्ये घालू शकता. अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि हे थोडा वेळ गरम होऊ द्यायचं आहे. याला हलवायचं नाही आहे, तसंच ठेवायचं आहे. थोडा वेळ झाल्यानंतर थोडंसं गरम होऊ दिल्यानंतर 1 ग्लास पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. अशा प्रकारे गरम झालेला आहे आणि आता आपण हे 1 ग्लास पाणी आपण यामध्ये ॲड करूया. आता 1 ग्लास पाणी ॲड केल्यानंतर याला उकळी येईपर्यंत वेट करायचं आहे. अशा प्रकारे उकळी आलेली आहे आणि बघा किती छान कलर आलेला आहे याला. तुपामुळे छान कलर येतो आणि थोडा वेळ अशीच उकळी काढून घ्यायची आहे.
आणि आपण जो साबुदाणा भिजत ठेवलेला असतो तो मोकळा करून यामध्ये घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळा साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आणि आपण आता हे सगळं मिश्रण एकजीव करणार आहोत. गॅसवरतीच पातेलं राहू द्यायचं आणि हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. अशा प्रकारे साबुदाण्याला छान कलर येतो अशा फोडणी दिल्यामुळे. बघा किती छान कलर आलेला आहे या ठिकाणी. आता आपण साबुदाणा वाफवण्यासाठी ताट ठेवायचं आहे यावरती आणि 5 ते 10 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे. आपण ज्याप्रमाणे खिचडीला शिजवून घेतो त्याप्रमाणेच हा साबुदाणा सुद्धा वाफवून घ्यायचा आहे. बघा किती छान साबुदाणा वाफवून झालेला आहे. अगदी ट्रान्सपरंट दिसत आहे. त्या साबुदाण्याला अगदी छान कलर आलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं अजून वाफवून घेऊ शकता. त्यानंतर हे पातेलं खाली थोडासा कपडा ठेवायचा आहे. त्यावरती हे पातेलं काढून घ्यायचं आहे आणि आपण किसून ठेवलेला बटाटा आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत. अशा प्रकारे सगळा बटाटा यामध्ये घालून आपण आता हे मिश्रण परत एकजीव करणार आहोत. साबुदाणा गरम आहे त्यामुळे हलवताना व्यवस्थित हलवायचा आहे. या ठिकाणी आम्हाला एक जण जास्त लागलं, एक जण पकडायला लागलं, त्यामुळे आम्ही दोघींनी मिळून व्यवस्थित हा हलवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी चकल्या करायच्या आहे कडक उन्हामध्ये आपला जो प्लॅस्टिकचा कागद आहे तो छानपैकी अंथरून घ्यायचा आहे आणि सोऱ्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे. तेल लावल्यामुळे तुमच्या चकल्या या अगदी सहज पडतात. त्यातून मिश्रण अगदी सहज बाहेर येतं आणि तुम्हाला जास्त त्रास होत नाही, हात दुखून येत नाही. अशा प्रकारे आपण चकली पाडून घेऊया. अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्या केल्या तर चकल्या तुमच्या छान होणारच आणि तुमचे हात पण दुखून येणार नाही. तुम्ही एवढ्या चकल्या केल्या तरी तुमचा बिलकुल हात दुखणार नाही आणि अगदी साधी पद्धत आहे ही. एकदा नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी चकली थोडीशी मोठी केली आहे कारण चकली ही वाळल्यानंतर पुन्हा त्याचं जे आकार आहे तो छोटा होतो. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार आहे. तुम्हाला जशी चकलीचा आकार आवडेल तसा तुम्ही करायचा आहे. या ठिकाणी अशा प्रकारे सगळ्या चकल्या आम्ही करून घेतलेल्या आहे. आता या उन्हामध्ये 5 ते 6 तास वाळवून घ्यायच्या आहे. 4 तासानंतर मग मी परत या चकल्या एका साईडने उन्हामध्ये कडक वाळून गेलेल्या होत्या आणि मी परत उलट्या करण्यासाठी सगळ्या चकल्या उलट्या करून घेतलेल्या आहे. कारण एका बाजूने कडक होतात आणि दुसरी बाजू ही कच्ची राहते. त्यामुळे या चकल्या उलट्या करून घ्यायच्या आहे आणि दुसरी बाजूसुद्धा वाळवून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुमच्या चकल्या छान झालेल्या आहेत. आणि मग काय संध्याकाळी पूर्णपणे ह्या चकल्या एका भांड्यामध्ये भरून घ्यायच्या आहे आणि या चकल्यांना तुम्ही 2 ते 3 दिवस कडक ऊन द्यायचा आहे. बघा किती छान झालेल्या आहे चकल्या. एकदम छान दिसत आहे. कलर पण छान आलेला आहे. आकार पण छान आहे. आता आपण ह्या चकल्या तळल्यानंतर कशा झालेल्या आहेत ते बघूया. तेल घेतलं, त्यामध्ये मी 3 ते 4 चकल्या घेतलेल्या आहे. बघा किती छान टम्म फुगून आलेले आहे आणि दिसायला किती सुंदर दिसतो. कलर पण किती छान आलेला आहे आणि चवीलाही त्या छान लागतात. सगळ्या चकल्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे. बघा किती छान दिसत आहे. तर तुम्ही पण ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा. तुमच्याही चकल्या अगदी छानच होतील, सुंदर होतील
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, आणि हसत राहा, मजेत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.